आलो. सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात होते आणि सुरुवात आदिनाथ पाटील पासून. पहिलाच बॉल फुलटॉस, बीमर हाताळलाय, नो बॉल कॉल आणि इथे 1 रन बोनस. 9+1 2 धावा मिळतील आणि 2 धावांनी सुरुवात. फिल्डिंग टीम रिव्ह्यू, फिल्डिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आला आणि जाऊया लगेच चेक करण्यासाठी आपण. नो बॉल. चला 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर संपल्या पाहिजे. प्लीज लक्ष असू द्या तोंडरे टीम. नाहीतर तिसऱ्या ओव्हरला एक प्लेअर आतमध्ये जाईल तुमचा. थोडं फास्ट खेळा. सेमीफायनल नंबर 1 थोडीशी स्लो झाली, परंतु आता लेट होऊ देऊ नका, कारण आता पोलिसांचे पुन्हा फोन सुरू झालेत. स्पर्धा अर्धवट थांबावी लागेल आपल्याला, म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर सुरुवात करूया. पहिला बॉल नो बॉल आणि नो बॉल वरती एक सिंगल रन आली आणि तीन सुरुवात झाली आहे. फ्री हिटचा बॉल असेल. बॅटिंग स्ट्रायकिंग एनकडे यश कोळी आणि त्याच्या समवेत रोहित कोळी. A1 जोडी या टीमची. सचिन पवारला थोडस मागे ठेवले या मॅच मध्ये. आदिनाथ तयार. फ्री हिटचा बॉल मिस केला रोहित कोळीने. चान्स होता इथे मोठा फटका खेळण्यासाठी. 3 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतो आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये ॲटलिस्ट मागच्या मॅच प्रमाणे जे टेंबिवलीने धावा उभ्या केल्या होत्या, साधारणतः 38-39 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेफ टार्गेट मानलं जाईल 3 ओव्हरमध्ये. आदिनाथ तयार. शॉर्ट बॉल, हो डायरेक्टली बॉडीचा वेध घेतला बॉल. एवढा वेगवान बॉल, बाउन्सर बॉल हाताळला गेला आणि बरोबर खांद्यावरती बॉल लागून मागे चालला. लेग 22चा इशारा येतोय. एक धाव सुरुवात या ठिकाणी. मात्र या ओव्हरची थोडीशी डगमगली, परंतु त्यानंतर आदिनाथने चांगलं कमबॅक केले आपल्या या ओव्हरमध्ये. WTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले तमाम आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित ही स्पर्धा. अंतिम रात्र. पायावरती बॉल लागला. अपील लाऊड आहे, परंतु आदिनाथच्या या अपीलला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद पंचांकडून मिळालेला नाहीये. डायरेक्ट हिट तर लागला आणि इथून आणखीन एक धाव बोनसची पूर्ण केली जाईल. लेग बायज अगेन. 2 धावा मिळतील टीमची. टोटल 2 ने पुढे जाते. धावा आता स्कोरबोर्डवरती आहेत 5. 3 बॉल आतापर्यंत झालेत. एक चांगली स्पर्धा 8 रात्रींमध्ये आपल्या भेटीला आली आणि खरंच कौतुक करावं लागेल आमच्या या सर्व आयोजन कमिटीचं, ज्यामध्ये आम्ही विशेष करून मोंटी पाटील असतील, विक्की पाटील असतील, त्याचबरोबर दिनेशजी पाटील असतील, दिनेशजी ठाकूर असतील, त्यांचे इतर सर्व सहकारी, बंटी ठाकूर, विनीत ठाकूर, संदीपजी पाटील आमचे अध्यक्ष, दिलीपजी पाटील आणि स्पेशली आमचे अनिलजी पाटील यांनी मात्र फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि 8 रात्रींमध्ये ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली आहे. शॉर्ट बॉल होता, मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल बरोबर स्टंपवरून निघून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. आदिनाथची गोलंदाजी फार प्रभावित. अनेक मोठमोठ्या संघांना नमून ही टीम सेमीफायनलमध्ये आली आहे. अंश आणि शीतल 11 DCC कोपरा टीमच्या विरुद्ध. अधिया 11 तोंडरे. इथे देखील पहा बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न. यशच्या अगदी बॅटच्या बॉटम एंडला बॉल लागून गलीमध्ये जातोय. सिंगल धाव पूर्ण केली जाईल. अधिया 11 RKCC तोंडरे टीम आणि दुसऱ्या बाजूला शैलेशजी माळी किरणे गावचे सरपंच आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण घोटगावचे आमचे योगेशजी निलेश प्रधान यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला संघ DCC कोपरा. आणि तोंडरे टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रीतमजी पाटील.
ओएज आहे का पाहायचंय. लाऊड तर अपील झाली आहे, परंतु अंपायर सांगतायत बॉल अंगाला लागलाय, त्यामुळे नाही. कदाचित इथून पंचांवरती दबाव टाकता आला असता, परंतु नाही. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त रन मिळत नाहीये. इथून डॉट बॉलने ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आदिनाथ पाटीलने धावा खर्च केल्या फक्त 6. 3 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 30+ धावा जर झाल्या तर कदाचित या सामन्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये कोपरा टीमला फाईट करता येईल. सेकंड ओव्हरची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती सोपवली जाईल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं असेल. अर्थात आदिया 11 RKCC तोंडरे टीमकडून प्रीतम पाटील आहेत या टीमचे पुरस्कर्ते आज या स्पर्धेमध्ये. आणि आदिया 11 या नावाने जेव्हा जेव्हा तोंडरे संघ स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा तेव्हा प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून बरीचशी बक्षिसं या टीमला दिली गेलीत आणि आजही तो विश्वास पुन्हा एकदा तोंडरे टीमवरती दाखवला. चला चालू करा तोंडरे टीम. प्रॅक्टिस थांबवा, मॅच चालू करा प्लीज. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 6. ऑन अन एव्हरेज तुम्हाला 10 मिनिटांची वेळ आहे 2 ओव्हर संपवण्यासाठी. प्रतीक पाटील तयार बॉलिंग मार्कवर. ओ समोर बॅटच्या खाली होता बॉल. फिल्डर आलाय मिड विकेट मध्ये, पकडलाय झेल आणि संपलाय तो यशचा खेळ. अजयने पकडली ही कॅच. पिकअप चांगला होता परंतु बॉलला जास्त पॉवर त्या ठिकाणी मात्र जनरेट करता आली नाही आणि बरोबर फ्लॅट बॉल अजयच्या हातामध्ये सापडला आहे. पहिला धक्का बॅटिंग करायला लागला DCC कोपरा टीमला. सेमीफायनल नंबर 2 सध्या सुरू आहे आणि सेमीफायनल नंबर 2 मध्ये आता दोन्ही टीमची प्रतीक्षा पणाला लागली आहे. सचिन पवार आला नवीन बॅटर. मागच्या 2 मॅचेसमध्ये सचिन पवार ओपनिंगसाठी यायचा आणि या मॅचमध्ये 1 डाऊन यश नंतर यश जसा बाद झालाय तसा सचिन पवारचं मैदानामध्ये आगमन झालं आपल्याला पाहायला मिळते. रोहित कोळी एका बाजूने टीमचा संपूर्ण डाव सावरून ठेवलाय त्याने, परंतु आता अजून मोठ्या फटक्यांची गरज आहे जर विजय मिळवायचा आहे. फायनलचं तिकीट कापायचं आहे. ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय फ्लॅट अँड फ्युरियस. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. सचिन पवार मैदानामध्ये आला आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले त्याने. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, षटकार बरोबर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिले या बॉलला. एवढा कॉन्फिडन्स असायला हवा प्रत्येक बॅट्समनकडे, कारण मॅच अशा मोमेंटला अशा टर्निंग पॉइंटवरती उभी आहे ना जिथून तो मोमेंटम तुम्ही शिफ्ट करू शकताय. ओ चला आता इथून मात्र क्लीन बोल्ड. परतावा लागेल माघारी. धक्का बसलाय तो DCC कोपरा टीमला आणि लगेचच तोंडरे टीमच्या समर्थकांचा आवाज मैदानावरती दुमदुमू लागलाय. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तोंडरे गावचे देखील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती उपस्थित झालेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. DCC कोपराचे देखील बरेचसे समर्थक, नन्हे मुन्ने चाहते हे मगाशी या मैदानावरती पाहायला मिळाले होते, परंतु आता रात्र जास्त झाली आहे त्यामुळे सर्वच्या सर्व जे लहान लहान आमची मुलं होती ती इथून मात्र गेलेत, कारण उद्या कदाचित शाळा असावी. आज सर्व विद्यार्थ्यांना खरं तर महावीर जयंती निमित्ताने सुट्टी होती. भरपूर एन्जॉय केलं सर्वांनी हा दिवस. 2 तारखेला हनुमान जयंतीचा जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होणार आहे. मोरबी गावामध्ये देखील अनेक गावांची ती परंपरा आहे. लेग साईडचा बॉल सोडून तर दिला. पाहूया पंचांचा रिझल्ट काय. वाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवरती आहे आतापर्यंत
13 रन 13. 13ला 2 विकेट गमावलेत. या ओव्हरमध्ये रोहित कोहलीला स्ट्राईकच मिळालेली नाहीये. हे फार मोठं दुर्भाग्य आहे कोपरा टीमचं, कारण की तो जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत एक विश्वास कायम राहतोय. ऑन साईडला चालला एक रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडंसं लेझी क्रिकेट. रोहितने शेवटच्या बॉलवरती चान्स घेतलाय. 22ची ही 1 रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला बॉल विकेट, सेकंड बॉल षटकार, तिसरा बॉल विकेट, चौथा बॉल वाईड आणि चौथा ऑफिशियल बॉल. 22चे 1 रन. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवरती प्रतीक पाटील. उचलून खेळायचा होता. बॉल टर्न झालाय. टप्पा पडल्यानंतर बॉल फिरला आणि आता मात्र चौकाराचा इशारा येतोय पंचांकडून. या 4 धावा पाहायला मिळतील. कौस्तुभ, देर वॉज बिग मिस्टेक. 1 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. चौकार आला, निर्णायक चौकार असेल या मॅचमध्ये. आणि हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला की रोहित कोहलीचं स्ट्राईकवरती राहणं हे कोपरा टीमसाठी किती उपयुक्त आहे, किती फायदेशीर आहे. फटके कोणत्या अँगलने क्रिएट केले जातात, फटके कसे बनवले जातात याला महत्त्व नाही आहे, परंतु रोहितच्या बॅटमधून चौकार षटकारांची भाषा बोलली जाते हे महत्त्वाचं आत्ताच्या क्षणाला. दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील 2 विकेट या ओव्हरमध्ये मिळवलेत. त्यालाही अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. पायावरती लागलाय बॉल, प्लम विकेट. ही 3री विकेट आली आहे या ओव्हरमधून. प्रतीक पाटीलने काढली ही 3री विकेट. तिन्ही सलामीचे फलंदाज बाद केलेत. एका बाजूला बाद केलं यश कोहलीला, दुसऱ्यांदा आउट केलं सचिन पवार आणि 3री शिकार केली आहे. टीमचा ढाण्या वाघ रोहित कोहली जाईल माघारी. चला चला फिल्डिंग लावा तोंडरे टीम, लवकर फिल्डिंग लावून घ्या. नवीन बॅट्समन येथील जिनीत पवार, बुर्वी गावचे भाचेत. शेवटच्या ओव्हरमध्ये जबाबदारी दिली आहे प्रितेशवरती. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे हे बॉल असतील आणि 18 वरती 3 या कंडिशनमध्ये आहे टीम डीसीसी कोपरा. अंश आणि शीतल 11 डीसीसी कोपरा दत्तकृपा क्रिकेट संघ. चला प्रितेश स्टार्ट करा प्लीज लवकर. शेवटची ओव्हर, 2 ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा स्कोरबोर्डवरती आहेत आतापर्यंत. ओ यावेळेस एज लागली आहे परंतु बॉल खाली ग्राउंड झालाय. डॉट बॉल येतो आणि प्रत्येक डॉट बॉल आता अडचणीमध्ये टाकेल डीसीसी कोपरा टीमला. प्रितेश पाटीलच्या ओव्हरमध्ये खरं तर भरपूर काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित मोठे फटके, कदाचित विकेट्स आणि मॅक्झिमम डॉट बॉलवरती फोकस असेल प्रितेश पाटीलचा. ओ यावेळेस मात्र पहा वे फ्रॉम द बॉडी खेळलेत फटका. डीप कव्हर मध्ये पकडल्या गेल्या फलंदाज. महत्वाच्या क्षणाला निर्णायक विकेट आली आहे आणि विकेट कुणालची या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. कुणाल ठाकूर बाद.
प्रितेश तयार होते पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळायचं होतं. क्रॉस बॅटेड शॉट. इथे काय घडते पाहूया. नाही 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 आणि इथून आणखी एक रनआउटची शिकार. येस, चेक करायचं. ओके, फिल्डिंग लावून घ्या आधी, फिल्डिंग लावून घ्या. आउट तर कन्फर्म आहे, परंतु आता कुठून बॅट्समन आउट होते हे पाहायचं आपल्याला. चला तोंडरे टीम फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावा आपण पहिले. चला, जिनीत सेफ आहे. जिनीत सेफ. साहिल कोळी आउट. जिनीत स्ट्राईक वरती राहील. नॉन स्ट्राईकला आउट झाला. नॉन स्ट्राईकला. स्पर्धा फार मोठी राहिली आणि तब्बल 8 रात्रींमध्ये या स्पर्धेमध्ये एकूण 11 ते 12 नगरसेवक या स्पर्धेमध्ये भेट देऊन गेलेत. एवढी मोठी स्पर्धा करणं सहजासहजी एवढे नगरसेवक महानगरपालिका क्षेत्रामध्ये एका स्पर्धेमध्ये येताना आपण कधीच पाहिले नव्हते आणि ही खरं तर फार मोठी संपत्ती कमावली आहे मॉन्टी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण या आयोजन कमिटीने. कारण मॉन्टी पाटील म्हटलं तर रायगड टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, ज्यांनी मात्र या संपूर्ण रायगडच्या स्क्वॉडला खूप चांगल्या रीतीने लीड केलं. मेंटॉर राहिले. अनेक खेळाडू त्यांनी पुढे आणले. जे पडद्यामागे होते त्या खेळाडूंना खरं तर हक्काचं व्यासपीठ दिलं. व्यावसायिक क्रिकेट त्यांनी दाखवलं आणि आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते खेळाडू खेळतात. विशेष करून आखाती देशांमध्ये हे सगळे खेळाडू जाऊन खेळलेत. जसे मॉन्टी पाटील आणि निलेश परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये राहिलेत आणि आज ही स्पर्धा फार चांगल्या रीतीने मॉन्टी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहे. सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो. प्रितेश पाटील तयार. पुन्हा एकदा जिनीतचा समोर. खूप चांगला फटका आणि ते कॅच राकेशने पकडली आहे. जिनीत पवार आउट. जावं लागेल माघारी. हा मोठा धक्का आहे आत्ताच्या क्षणाला टीम कोपरासाठी. 21-6 या कंडिशनमध्ये आहे टीम. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक. शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा हिट आला तर साधारणतः 27-28चं टार्गेट येईल मैदानामध्ये तोंडरा टीमसाठी. विनीत तोडेकर नवीन बॅट्समन. शेवटचा बॉल आणि या मॅचमध्ये इनिंगमध्ये हा शेवटचा बॉल असेल. या मॅचमध्ये टार्गेट सेट करणारा बॉल. किती धावांचं लक्ष असेल या मॅचमध्ये हे पाहायचं आपल्याला. आणि समोर असणारा प्रितेश पाटील ऑन साइडला. खूप चांगला फटका. गॅप मोठी आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला. 21-4 आणि अजून टोटल 25 आणि 26 धावांचे टार्गेट उभं झाले ते टीम अधिया 11 RKCC तोंडरे टीम समोर. शेवटच्या बॉलवरती विनीत तोडेकरचा हा तोडफोड चौकार पाहायला मिळाला. इनिंग संपली आहे. आता चर्चा फक्त एकच, टार्गेट चेस करण्याची. चला आता कोणता संघ फायनल मध्ये जाईल हा मोठा प्रश्न आपण पाहतोय. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. नक्कीच इथे या स्क्रीनवरती दाखवलं जातंय आमचे सन्माननीय कलंबोलीचे एक डॅसिंग नेतृत्व उद्योजक मुन्नाशेठ भगत हे देखील या सामन्याचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचा कटआउट्स आपण इथे पाहतोय.
मुन्नाशेठ भगत यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय, त्याबद्दल त्यांचा आभार. त्याचबरोबर पाहायला गेलं तर अनेक मान्यवर मंडळी इथे आमचे सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे देखील या स्पर्धेमध्ये येऊन गेले. त्याचबरोबर पाहायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं नेतृत्व कळंबोलीमध्ये आपण पाहत असतो ते सन्माननीय ॲडव्होकेट तुषार सतीश पाटील यांना देखील आपण पाहिलं. त्यांच्या देखील कटआउट्स आपण इथे पाहतोय. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेमध्ये भेट देऊन गेलेले आहेत आणि त्या विचार केला तर या स्पर्धेमध्ये तब्बल 12 नगरसेवकांनी आपली भेट देऊन गेलेले आहेत. ही एक वैशिष्ट्य विविधता या स्पर्धेचा प्रेम जीवाला आपण पाहिलेला आहे. खऱ्या अर्थाने RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक पाहतोय आणि या स्मृती चषकाला खास करून आमच्या जीवा जरी आमच्यात नसली तरी मात्र तिच्या आठवणींना उजाला देणारी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वांना इन्व्हाइट केलं त्या व्यक्तिमत्वाने इथे येऊन आपली उपस्थिती दाखवली आणि तब्बल पनवेल महानगरपालिकेचे 12 नगरसेवक या स्पर्धेमध्ये येऊन गेलेले आहेत. ही एक विशेषता या स्पर्धेची राहिलेली आहे. मॉन्टी पाटील यांनी कमावलेली क्रिकेटमधली ही मेहनत आहे, संपत्ती आहे आणि खरोखरच हाच प्रेम असाच जीवाला आपल्या या प्रेक्षकांच्या वतीने नेहमीच असावा आणि आपला मान्यवरांचा असाच सहकार्य या स्पर्धेवरती असावा. नक्कीच सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्क्रीनवरती आपण पाहिलं असेल 18 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी. तोंडे टीम काय करणार आहे सामन्यामध्ये हे पाहायचं आहे, कारण 26 धावा एक फायटिंग टोटल आहे. खरं तर दत्तकृपा क्रिकेट संघ ज्या पद्धतीने आतापर्यंत बॉलिंग करत आला आहे त्यांची संपूर्ण बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विशेष करून रोहित कोहलीची अटॅकिंग भूमिका या मैदानावरती फार प्रभावशाली राहिली आहे. त्यानंतर यश कोहलीची गोलंदाजी, जिनीत पवारची गोलंदाजी, हे सगळं विसरून चालणार नाहीये. त्यामुळे कोपरा टीमकडे देखील बॉलिंग लाईनअप फार मोठी आहे. आदिनाथ पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला RKCC तोंडरेला या गोष्टीची मात्र नक्की जाणीव असेल. त्यामुळे मॅचला हलक्यात घेणार नाहीयेत. फायनलचं तिकीट इथून मिळणार आहे, कारण ही जर मॅच जिंकली, हा सामना जर जिंकतोय तर मात्र फायनलमध्ये टेंबिवलीच्या विरुद्ध खेळायचं फार मोठं आव्हान असेल फायनलमध्ये. कारण तन्वी 11 जय हनुमान टेंबिवली टीम मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरते तेव्हा मात्र एका वेगळ्याच कॉन्फिडन्समध्ये त्यांची टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आजही त्या स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकाच्या फायनलमध्ये अगदी थाटामध्ये त्यांनी एंट्री केली आहे. आता पाहायचं या 2 ग्रामीण दिग्गज संघातील कोणती टीम ही सुपर मेगा फिनालेमध्ये जाऊन पोहोचेल. रोहित कोहली पहिला बॉलर आणि त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडकडे आदिनाथ पाटील. पहिलाच बॉल, क्रॉस बॅटेड शॉट, स्क्वेअर लेगकडे बॉल चाललाय, फिल्डर बॉलच्या मागे आहेत. बॉल अगदी सेफली पकडला जातोय, तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात. रोहित कोहलीची अटॅकिंग भूमिका ही नेहमीच चर्चेत राहिलेली गोष्ट आहे आणि रोहितच्या देखील नावावरती बाईक आपल्याला पाहायला मिळाली आहे सिद्धी करवले येथील स्पर्धेमध्ये आणि पिसारवेच्या देखील स्पर्धेमध्ये रोहितला एक बाईक मिळाली. परंतु इथे पहा, बॅटचा फेस अगदी समोर होता परंतु स्पर्श करून चाललाय. कोणतीही रन मिळत नाहीये इथून. रोहित तयार, ओव्हर द विकेट, फुल टॉस, क्लीन बोल्ड, दांडी गोल, जावं लागेल. आदिनाथ तिथून मात्र बाद होईल. ही आहे रोहितची अटॅकिंग भूमिका. टीमसाठी 100% डेडिकेशन.
बॅटिंग मध्ये जरी मी कमी पडलो असलो तरी बॉलिंग मध्ये जराही कमी माझी भासू देणार नाहीये मी टीमला. ही भूमिका मात्र फार महत्वाची होती आणि आता महत्वाची विकेट रोहित कोहलीने काढली आहे. इपा ॲक्शन रिप्ले WTCच्या माध्यमातून रोहित कोहलीचा तो बॉल तीन झाल्यात. 12 बॉल 23 पाहिजे.
ऑन साइडला खेळलेत, लॉंग लेग कडे फिल्डर नाहीयेत. बॉल वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन 4 आणि चौकार आणि त्यातही नो बॉल. 11 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. नो +4 एकूण 5 धावा इथे स्कोरबोर्ड वरती ऍड होतील. 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या. 26 टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि आता अजूनही 16 बनवायचे आहेत. 15 धावींची आवश्यकता आहे सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 9 बॉल 15 धावींची गरज. जेवढं कमवलेलं पहिल्या 8 बॉलमध्ये आता एकाच बॉलने छातीत धडधड वाढवली आहे जिनीत पवारच्या. समोरच्या दिशेने ग्राउंड शॉट कडक आहे. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या भेटीला. आणखीन एक दमदार चौकार. 4. तोंडरेगावचे भरपूर प्रेक्षक आज खुश आहेत. जे प्रेक्षक काही वेळापूर्वी शांत होते त्या प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा नवीन उत्साह साजरा करण्याची संधी दिली आहे बॅट्समन सुनीतने. आता सुनीतच सगळं काही आहे. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तोंडरेगावचे समर्थक, त्यांचे खेळाडू. फुल टॉस बॉल, सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह. बॉल येतो 1 ओव्हर्समध्ये. धाव फक्त मिळेल एकच. एकाच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 16 वरती. आता 10 धाव्यांची गरज 7 बॉलमध्ये आणि हा सर्वात इम्पॉर्टंट बॉल या मॅचचा असेल. जर इथे डॉट, सिंगल, डबल आली तर मजा येईल. षटकार किंवा चौकार जर आला तर मात्र मॅच थोडीशी दूर जाईल कोपरा टीम पासून. पाहायचे नशीब कोणाचे उजळतील, कारण क्रिकेट हा खेळ मेहनतीचा आहे. 99% मेहनत, 1% नशीब या तत्वावरती चालणारं क्रिकेट आहे. डॉट बॉल असावा कदाचित. होय, डॉट बॉल आलाय आणि आता उर्वरित 6 बॉलमध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. पुढचा बंद कर ना, मॉनिटर चालू. पुढचा बंद कर. नाही, फक्त मॉनिटर चालू राहू दे. मॉनिटर बाकी बंद करा, चालेल. 6 बॉलमध्ये 10 धावेंची गरज है. आने वाली 6 गेंदे और 10 रनों की जरूरत. चला चला, कोपरा टीम फिल्डिंग लावा. कोपरा टीम दादा इकडे घे, अजून थोडं इकडे घे, थोडं या साईडला. ओके, बस 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 बस. चला कोपरा टीम लवकर फिल्डिंग लावा. कोपरा टीम टाइमपास बंद करा. मॅच रिदम तोडू नका. मोमेंट चांगला आहे. दोन्ही टीमसाठी एक पोषक वातावरण आहे. 6 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. आणि तनिष कोळीवरती विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा डीसीसी कोपरा संघाने. सुनीत पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत तोंडरे टीमच्या आशा जिवंत आहेत. त्यामुळे कोपरा टीमसाठी ही विकेट फार महत्त्वाची आहे. ही विकेट जर मिळाली तर अर्धी मॅच कोपरा टीम पकडेल, अन्यथा ही मॅच लवकर घेऊन जाईल सुनीत पाटील आपल्या तोंडरे गावात.
शेवटचा बॉलर तनिष तयार बॉलिंग मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर. ऑफ स्टंपच्या बाहेर चालला बॉल, सोडून दिलाय. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने सुरुवात. पहिलाच बॉल. 6 बॉल 9ची गरज. मॅच मध्ये कश्मकश फार आहे. या मॅच मध्ये अजूनही बरंच काही दडलंय. शॉर्ट बॉल. आणखीन एक ऑफ स्टंपच्या बाहेर. हा सलगचा दुसरा वाईट बॉल आलाय आणि त्यामुळे कदाचित या एवढ्या मोठ्या मॅचचा प्रेशर मच्छिंद्र सर तनिषला या ठिकाणी मात्र झेलत नसावा. आणि हेच आहे खरं तर, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण ज्यावेळेस बॉलिंग करतो आपल्या समोर टीम तेवढी तगडी आहे आणि क्रुशियल मोमेंटला आपल्याला मिळालेली संधी आपल्या स्वतःला सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. जर जिंकलं तर पुन्हा एकदा 365 दिवस इथून पुढे तुमची चर्चा राहील. आणखीन एक चला खराब बॉल. सलगचे 3 वाईड आलेत. अडचणी वाढल्यात. येणारे 6 बॉल 7. सचिन पाटील तोंडरेगाव यांच्याकडून कॅश प्राइज आले. एक सिक्स साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. कट केला बॉल. पॉइंटला फिल्डर नाहीयेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय चौकार. रन मिळाले 4. बनला सामना आलाय. तोंडरे टीमचा सुनीत पाटील ठरतोय का या मॅचचा किंग मेकर, की पुन्हा एकदा तनिष उभारी घेईल या मॅच मध्ये. चला टीम टेंबिवली. शॉर्ट बॉल. संपलाय सामना. तोंडरे चालले फायनल मध्ये टेंबिवली टीमच्या समोर खेळायला. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अधिया 11 RKCC तोंडरे. मनपूर्वक अभिनंदन. सुनीत पाटील या आपण स्टेजवरती 1000 रुपयांचं कॅश प्राइज आमचे सचिन दादा तोंडरे यांच्या माध्यमातून. हॅलो. सामना या ठिकाणी संपला आणि चला या. चला टॉस साठी देखील या आणि सामनावीर. हा चला. मॅन ऑफ द सिरीज स्कूटी मैदानामध्ये पोहोचते. हॅलो. चला सुनीत. चला टॉस साठी देखील या दोन्ही कॅप्टन. परेश. चला 3 षटकांचा सामना असेल. सुनीत पाटील स्टेजवर या. सुनीत पाटील या लवकर. आणि कॅप्टन पण या आधी. कॅप्टन पण या लवकर. तोच या. चला सुनीत या. या सचिन शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने सुनीसाठी 1000चा प्राइज आहे. कॅश प्राइज आहे. चले दिलीप या. दिलीप पाटील या. चला या. हा त्यालाच आहे. चला देऊया आपण सामनावीराचा पुरस्कार. दिलीप पाटील आणि चंद्रकांत नावडेकर. हा तोच. तुझ्या तुम्हीच काढले मॅच.
हा सचिन पाटील ना, त्यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज देखील दिला जातोय.